जळकोट पंचायत समिती गणाचे भाजप महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट आशिष गणेशराव सोनटक्के हे दणदणीत विजयी झाले। गड आला पण सिंह गेला अशी खंत व्यक्त करीत मतदार राजाचे आभार मानले। तुळजापूर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयाची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केलाय। RSR न्यूज चॅनलचे सतीश राठोड यांनी विजयी उमेदवार सोनटक्के यांची पहिली प्रतिक्रिया घेतली आहे, पाहूयात। विजय आपण हस्तगत केलेला आहात, काय सांगाल? जळकोट जिल्हा परिषद गटामध्ये आमच्या भगिनी ज्योतिताई प्रकाश चव्हाण यांचा पराभव झाला असल्यामुळं खऱ्या अर्थानं गड आला पण सिंह गेला आहे अशी जळकोट जिल्हा परिषद गटाची परिस्थिती झालेली आहे। परंतु जळकोट पंचायत समिती गणामध्ये मी तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राणाजयजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोचपावती म्हणून जळकोट पंचायत समिती गणातील मायबाप जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। त्याबद्दल या विजयाचं श्रेय हे माझं नसून तमाम जनतेचं, मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळं हा विजय मला मिळालेला आहे। खरं पाहता मी केलेल्या कामाची पोचपावती मला जनतेने 1,500 मताच्या फरकानं लीडनं निवडून दिलेला आहे। त्यामुळं खरं पाहता हा नियतीचा विजय आहे, हा नीतीचा विजय हे मायबाप जनतेचा विजय आहे। विजयाचा आनंद आपण करत आहे, काय उत्साह कसा वाटतो आजचा? आज खरं पाहता जळकोट जिल्हा परिषद गणातून आशिषभाई सोनटक्के निवडून आलेले आहेत। असं म्हणावं लागेल की गड आला पण सिंह गेला। जिल्हा परिषदेची एक सीट आमची पडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आशिष सोनटक्के हे उणीव नक्कीच भरून काढतील एवढीच अपेक्षा आहे। गणेशराव सोनटक्के हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले, त्याबद्दलचा निश्चितच आनंद आहे। वकिली या नात्यानं बोलायचं झालं तर लोकशाहीमध्ये वकिलांचं सुद्धा योगदान असतं आणि त्यामध्ये आशिष सोनटक्के हे सदैव कार्यरत राहणारे एक युवा कार्यकर्ता आणि जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि ते आज सत्ताधारी पक्षातून निवडून आलेला असल्यामुळं निश्चितच विकास कामामध्ये त्यांचं योगदान होईल। यापूर्वी आणखीन एक नमूद करावीशी गोष्ट वाटते की वकिलाचा संदर्भ आल्यानंतर त्यामध्ये नरेंद्रजी बोरगावकर हे पहिल्यांदा या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, ते देखील वकीलच होते। त्यानंतर जळकोटमधून रवींद्रजी कदम ते देखील ॲडव्होकेट होते, भारतीय जनता पार्टीकडूनच निवडून गेले होते आणि त्यानंतर आत्ता ॲडव्होकेट आशिष सोनटक्के हे देखील निवडून आले, त्याबद्दल मला आनंद आहे।